सांगायचं तात्पर्य एकच आहे की समाज किती अंधश्रद्धेमध्ये त्या काळामध्ये होता आणि आज हे समाज किती अंधश्रद्धेमध्ये या काळामध्ये आहे की आपण ग्रॅज्युएट होऊन M.Com B.Com C.Com सगळं शिक्षित सुशिक्षित आमच्या माता मावल्या तरीही रविवारचे उपवास करतात. त्यांच्याशी माझा विरोध नाही, तुम्ही कुठलाही उपवास करा, परंतु त्याच्यामध्ये काय ज्ञान दिलेलं आहे हे अगोदर वाचन करा. आपण आता अंधश्रद्धा किती दिवस चालणार अंधश्रद्धेमध्ये या विषयावरती मी नंतर बोलणारच आहे. हा विषय नंतर आता थोड्याच वेळामध्ये पुढे येईल आपल्यासाठी. तर अशा प्रकारे आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर माऊलींनी या मृत झालेल्या समाजाला जनजागृत कशी करायची आणि हे माणुसकीचे बीजारोपण केलेलं आहे. कारण त्या काळामध्ये पैठण हे शहर हे गाव त्या ठिकाणी स्वामींनी निवडलेलं आहे. जीवाचा उद्धाराचा पहिला विडा जो उचलला सर्वज्ञांनी तो पैठणमध्ये. पैठणाची का निवड केली तर त्या पैठण या गावामध्ये सर्व संप्रदायाचे सर्व धर्माचे पीठ जे आहे कुलगुरू त्या ठिकाणी राहत होते. सर्व संप्रदायाचे सर्व धर्माचे कुलगुरू त्यांचे आश्रम विद्यापीठ त्या पैठणमध्ये होते आणि म्हणून सर्वज्ञांनी पैठणची निवड केली. पैठणमध्ये स्वामी गेले आणि पैठणमध्ये गेल्यानंतर ह्या अंधश्रद्धेपासून या कर्मकांडापासून दूर कसं व्हावं माणसाने, मनुष्य मात्र होऊन असावे हा एक मंत्र सांगितला. माणसाने फक्त माणसासारखे वागायला शिका हे महान मंत्र स्वामींनी पहिला दिलेला आहे. दुसरं काहीच करण्याची गरज नाही तुम्हाला. कुठल्या मंदिरात जाण्याची आवश्यकता नाही, कुठल्या मूर्तीची पूजा करण्याची आवश्यकता नाही. जर तुम्ही माणुसकीने वागत असाल तर, जर तुम्ही